श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. होळी पौर्णिमेबद्दलची महत्त्वाची माहिती. नंबर 1. घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यानंतर गाईचे तूप, 11 लवंग, 7 बत्ताशे, 5 विड्याची पाने, गोटा खोबरे, नारळ, पुरणाची पोळी, वरण भात नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा करावी. नंबर 2. 11 प्रदक्षिणा माराव्यात. नंतर गोटा खोबरे, नारळ व तूप वाहावे. नैवेद्य दाखवावा, प्रार्थना करावी. यामुळे सुख समृद्धी वाढते व कष्ट दूर होतात. नंबर 3. होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मूठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावे व रात्री होळीत प्रवाहित करावेत. त्रास निघून जातो. नंबर 4. 7 गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये, माझे मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊन देत असे म्हणून होळीत टाकावे. पुढे जाण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका. नंबर 5. होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून घरात व आपल्याजवळ ठेवावे. त्यामुळे भूतप्रेत, नजरदोष, कर्णीदोष होत नाही. नंबर 6. होळीच्या दिवसापासून रोज 40 दिवसापर्यंत बजरंग बाणाचे रोज 3 पाठ करावेत. यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. नंबर 7. होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला 21 गोमती चक्र व्हाव्यात. व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होते. नंबर 8. नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लावावे. गरिबास पुरणपोळी खाऊ घालावी. घरी चौमुखी दिवा लावावा. सर्व देवांची पूजा करावी. यामुळे बाधा निवारण होते. नंबर 9. राहूचा दोष असेल तर 1 नारळाचा गोळा घेऊन त्यात गोडे तेल भरून थोडा गूळ टाकावा व तो नारळ अंगावरून 7 वेळा उतरून होळीत टाकावा. त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास व दोष निघून जातो व आपली सर्व अडकलेली कामे पूर्ण होतात. नंबर 10. जर नेहमी धनहानी होत असेल, पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाका व द्विमुखी दिवा लावा. त्या दिव्यात 11 काळे उडीद टाका व यावेळी प्रार्थना करा आणि जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या आगीत टाका. ही क्रिया श्रद्धेने करा. नंबर 11. दुर्घटना, संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी 5 लाल गुंजा व 5 काळ्या गुंजा व 1 नारळ घेऊन होळीला 11 प्रदक्षिणा माराव्यात व नंतर या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळीत टाकाव्यात. नंबर 12. विवाह होत नसेल किंवा लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे. या दिवशी 2 विड्याची पाने, 1 अख्खी सुपारी आणि 1 हळकुंड घेऊन शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावे, प्रार्थना करावी व यानंतर होळीचे दर्शन घ्यावे व हीच क्रिया दुसऱ्या दिवशी धुलिवंदनालाही करावी. ते रोज पंचमीपर्यंत करावे. लवकरच विवाह योग येईल. जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.